हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. तर आता आम्ही स्पेशली व्लॉग बनवायचा मुद्दा हे आहे का आम्ही चालले आहेत गावाला, ते पण गाईज शिमग्यासाठी. पहिल्यांदा चालले आहेत गाईज. आणि सलोनी एवढं टाइमपास करताना तुम्हाला दाखवते गाईज. बघा नुसती टाइमपास. गाईज शो ऑफ मारते आता आयफोन घेऊन. गावाला जायचा, मग जायचं गावाला शिमग्यासाठी, पण जायचं गावाला. गाईज आम्ही निघाले आहेत. गाईज एवढा एक्साइटेड आहेत, म्हणजे आम्ही दोघीच चाललोय. दोघीच चाललोय, प्रत्येकाची एक बॅग. नाही असं काय नाही, बॅग येऊन जास्त तर आहे ना आमची, त्याच्यामध्ये चार्जर. गाईस मी फक्त तुम्हाला सांगता, दुसरं कोणाला सांगू नका. आम्ही आमच्या सोबत चार फोन घेऊन चाललोय. तर त्याचं टेन्शन आलंय सलोनीला. गाईस तर तुम्ही पण बघा भाईंदरची खाडी. आणि सोनूचं काही स्नॅप संपतच नाही. तर आता आम्ही आलेत बोरिवली स्टेशनला. तर आमची बस आहे बोरिवली वरून, कारण की विरार वरून आम्हाला कोणतीच बस खाली नाही भेटली. तर जस्ट आम्ही आले आहेत बोरिवली. तर मम्मी येते आम्हाला सोडायला. तर ती भेटतच नाही, कधी बोलते ईस्टला या, कधी बोलते वेस्टला या. सो लेट्स सी. आमची मम्मी एक नंबरची ती पण झाली आणि आम्हाला पण पागल करून टाकलंय. काही कधीपासून आम्हाला सांगते का सागर कुठे आहे, तर ती होती तिकडे आणि तिकडून चालत आता इथे आलाय. आम्ही आल्या बस स्टॉपला, पण आमची बस नाही आली अजून. तर येते आणि आमची मम्मीला घरी जायची घाई लागली. घरी जायचं म्हणजे, आणि बिचारी माझ्या बहिणीने एवढ्या 10 किलोची बॅग घेतली आहे. तर मला खूप चांगलं वाटतंय. कसं वाटतंय तुला? मग एवढे कपडे नाही आणायचे ना गाईस. माझ्यावर कोण प्रेम नाही करत, मला मेहंदीला कळतच नाही. गाईस तुम्ही मला सांगा, जर झोपेत कोण असं करत असेल तर मी कसं कोणाला मेहंदी करेन? भेटूया गाईस बसमध्ये. बाय गाईस. आमच्या मम्मीला आमची टेन्शन लागले का आम्ही हात बाहेर काढू. गाईस आमचे काका आम्हाला फोन करायला लागले. हॅलो, काय हा अजून हा. आता आम्ही इथे थांबलेल्या ढाब्यावर. तर सलोनी बोलत होती का ना तिला थंडी नाही वाजत आहे, थंडी वाजणार नाही. आणि मी तिला सांगत होती का नाही थंडी वाजते, तर मला शिकवते का नाही. सलोनीला आता समजलं का किती थंडी आहे. सोनू कस समजलं का? तर यू सी दिस, ये पर्दे के पीछे वाली सलोनी. सोनू तुला थंडी नव्हती वाजत बाय द वे. व्हॉट हॅपन टू युअर थंडी? थंडी आहे खूप. मी तुला बोलले होती का थंडी आहे. गाईस ते सोडा, तुमचं प्रेम मला दिसलं. हा बाई सलोनीने काय हे आहे ते खारी आहे ती. वॉफल नो, खारी. पण नाही, तू हे शाल दे मला प्लीज, तुला थंडी नाही वाजत आहे. ओके. तर फायनली आम्ही आमच्या गावाला पोहोचले आहे. सलोनी इथे आली नाही तर लगेच गाईस वाजला लागली. तर आय विल शो अवर डेपो. तर गाईस आमचा अवतार इग्नोर करा. आम्ही रात्रभर आमचा हैराण झालाय, ते उडी मारून उचलून आमचे जीवाचे हाल झालेत गाईस. आणि सलोनी इथे आल्याबरोबर गाईस मार्च चालू झाला. गाईस तर आम्ही एवढ्या लवकर इथे आले तर 4 वाजताच, पण गाईस आमची एसटीच नाही लागली आहे. आणि त्याला विचारायला गेले तर तो बोलतोय का एक तर हे एवढ्या बॅगा, म्हणजे 2च आहेत, एवढ्या नाहीत. बाय द वे सुरू शाल का काढलेली? तुला तर थंडी वाजत नाही ना? इसकी आधी की स्टोरी इधर बताओ. बसमध्ये एक लिटरली त्यांनी फुल टल्ली झाली असं बोलायला नाही, बट दुसऱ्यांना त्रास होतो.
आणि श्वास घ्यायला नव्हता होत आणि साक्षी पुढे पण नव्हती जात. पुढच्या सीट रिकाम्या होते तरी सुद्धा पुढे जात नव्हती. स्मेल तर खिडकीत उडावी लागलेली त्याच्यामुळे आम्हाला. तर गाईज इथे एवढी सगळी पब्लिक बसली आहे, म्हणजे आम्हीच नाही आले, फक्त एवढी जण आली आणि बस तिकडे लागलाय पण आमची नाही लागले गाईज. दापोलीची फेमस चाय तुम्ही पण आले तर तुम्ही एवढी थंडी वाजायला लिटरली थंडीमध्ये तर चाय. काय साक्षी बघा इथे बसच्या वरती नेलपेंट लावते. गाय कायच करू, 6 वाजेपर्यंत बसायचं आहे, 5:30 पण नाही वाजले. तर काही स्वामीला पोचलेले आहेत आणि गावाला. तर आम्हाला बीचच्या इथे उतरवलं. तर आता आम्हाला बीच चढून जायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते आमचं ब्रिज. हे आमची सोनू चालल्या ट्रॅकिंगला. आता हा पूल एवढा पार करून जायचं आहे. भाई या पुलावर एवढी भीती वाटते ना भाई. वाव, नाईस व्ह्यू गाईस. गाईज एवढं चांगलं वाटतंय. आता फायनली आम्ही पोचले. आता मी तुम्हाला जाऊन आमचा मामाचा मंदिर दाखवते. तर बघूया गाईज, लाईटिंग केल्या असं मंदिराला दिसतं मला इथे. सो लेट्स सी. आमचा काका, ती आई, बाबा, एवढे जुने काका आहे. तर गाईस इथे धाव बघू शकता तुम्ही. यू कॅन सी दिस. वाव, हा आहे आमचं मंदिर. असं लाइटिंगने सजवलं आहे आमच्या मंदिराला. आणि आता तिथे 2 दिवसांनी आमचं साना आहे, तर तुम्हाला मी दाखवेन. तर आम्ही चाय बी पिऊन झालाय आमचं. आणि आता आमची आई बनवते आहे घावणे राईस. मीठ टाकलंयस काय? नक्की टाकलंयस मीठ? मीठ ना गाईस, मीठ नाही टाकलं आणि आम्हाला घावणे देते. आता माझी ट्यूबलाईट पेटली, मीठ टाकलं नाही का? नाही, अगोदर पण नसेल टाकलास मीठ तर काय ताली घावणे बनवती. गाईस सलोनी थोडीशी शायनिंग मारते. यू कॅन सी दिस. ही इज मेकिंग घावणे. हर मेकिंग घावणे. ग्रामर. Guys, she is making घावणे. This is her second घावणा. And this is घावणाच घावणा. And this आई is pink chain. हा, गावाची पंचायत जर कोणाला माहिती नसेल ना तर आमच्या आईला विचारा. गाईज आमच्या आईला सगळ्या गावाची पंचायत असते राईट. गाईज हा न सांगता आलाय गीते गावाला, अचानक आलाय गाईज. इकडे बघ, वाघ आमचा पहिला गाईज तरी सर्व इथे हे धुवायला लागले अंग. काय बोलतोय? ओके गाईज मला ना हे जे सीनरी आहे ना, आय लव्ह दिस. आणि तो आमचा रडवा बाबू, पांडाचा पोरगा. रडवा बाबू. व्हिडिओ चालू आहे ना, शूटिंग चालू आहे ना. सलोनी आज काय खाणार? घावणे. लगेच घावणे. गाईज आमचे एवढ्या घावणे झाले, अजून बाकी आहे. बघा गाईस, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला मी काय काय चांगला पदार्थ देऊ शकते. काही पदार्थ, काय चांगला पदार्थ काय नाही गाईज. ओ तुमचे डोळे कसे जमले हो? ओ असं कसं झालं हो? ओ असं कसं झालं तुमच्यासोबत? माझ्या होणाऱ्या नवऱ्याला बघा किती सुंदर. काही तिचा होणारा ठोरदार आपण बघतच राहू, तर तुम्ही मला बघा. ओ नावी आई,
काय खिचालतेस काही की गाईस, तर तुम्ही आमचे कपडे आहेत ना ते इग्नोर करा. तर आम्ही फक्त तोंड धुतलेलं आहे, बाकी काहीच नाही. वरतून खालपर्यंत आम्ही भोळशी आहेत. तर कारण की पहिला पेड पूजा, फिर बाकी की पूजा. यासाठी साक्षीला पेटवले अगरबत्ती तरी. गाईस, तर तुम्हाला माहिती आहे हा प्लाझो माहिती नाही कधी आणलेला आम्ही इथे. पण तिची इथे केवढी साडी माझी मांडीची एवढी फुलवली. तर मी काय बोलत होती, हा प्लाझो काय माहिती गाईस कधी आणलेला. तर मी आज कपाटामध्ये कपडे शोधत होती, तर मला हा अशा प्रकारे हा प्लाझो भेटलाय. कधी मी घातलाच नाही, तर मी आज घातलाय. निंबर आली तिथे शायनिंग मारून मारले आणि इथे आमचा नाही सोनूचा घावणा फाटलेला आहे, सोनूचा. आणि हा फाटलेला घावणा ना ही फाटलेलीच खाणार. समजलीस? ह्याच्याकरता हिला जेवण बनवायला मी देतच नाही. हे असं निम्मळ आली पळलीसा. मला माहिती नाही, मला कॅमेऱ्यामध्ये अशी दाखवली का मला माझी मेहंदी लय बघावायची वाटते. तर गाईस, तुम्हाला असं वाटत असेल का मी डेली व्लॉग बनवू रोज, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. कारण की आम्ही व्लॉग बनवतच नाही, फक्त खातो पितो झोपतो बस. आमच्या पूर्ण लाईफचा रुटीन हेच चालू आहे. आम्ही गावाला येतो तेव्हा ब्लॉग बनवतो, फिरायला जातो ब्लॉग बनवतो, बस एवढंच. ह्याच्या विरोधात आम्ही कोणताच व्लॉग नाही बनवत, कारण की हे सलोलीला ना व्लॉग बनवायला कंटाळा येतो. गाईज, दिस इज फॅक्ट. यू कॅन चेक माय इंस्टाग्राम आयडी. ते गाईज, ते तुम्हाला गाईज खुशखबरी सांगायची विसरली. या सलोनीने आयफोन घेतलाय गाईज. तेव्हा तिने आता मिनी व्लॉग चालू केले आहेत. तर तुम्ही मिनी व्लॉग पण बघा आणि मिनी व्लॉग बघून तसंच आमच्या युट्यूबला आपण सपोर्ट करा गाईज. मला बोलायला कंटाळा आला म्हणून मी थोडंसं चेंज करून बोलते. तर तुम्हाला असं वाटत असेल का मी ओव्हर ऍक्टिंग करते, तर तसं नाही आहे गाईज. जो समज नाही समजो, जे तुम्हाला समजायचं ते समजा. माय इंटेन्शन इज नॉट लाईक दॅट, ओके. ना इथे आम्ही खपरात एक घावना टाकायला जात आहे आणि इथे आमची विकेट पडलेली आहे. तर बाय बाय. तर आता आम्ही मस्त फ्रेश बीच होऊन आता आम्ही चाललेत मामाच्या गावी. सलोनीच तर इथं काय भलतच चालू असतं गाईस. तर आता आम्हाला काका सोडायला येतो, तर काका खाली चांगला भडकलाय काका काहीच. तर आम्ही चालले गाईस. तुम्ही बघू शकतात आमच्या काकाला. रॅपिडो आली आहे घ्यायला, तुम्ही बघू शकतात. ही रॅपिडो आमची कॅन्सल झाली. तर आम्हाला काका सोडायला येतोय, खरं सोडतोय. धन्यवाद. आता आम्ही आलोय मामाच्या गावाला. तर आम्ही ओ स्वराज गाईस, तर आमची गाईस, तर आमची मामी आज बनवते पोळी आणि लाटून देते श्रुती फर्स्ट टाइम. ती कामं करते तुझ्यासाठी. काय काढू? अच्छा सॉरी. दे सर. इथे माझ्या बहिणी जेवण आणताना लाल काही सायलेन्सर पेटतोय. रेकॉर्ड चालू आहे ना गाईज. आता आणि मामीने जेवण बनवलंय. जेवण गाईज मी दाखवू नाही शकत गाईज, सॉरी. तर मी अशीच बोलते गाईज. बघा, देख लो बाहर भी दिखा. पिताओ तर
आम्ही चालल्यात आता फोटो काढायला. आमच्या सुरतीला ना फोटो काढायचे होते. श्रुतीने आमची इंजिन ट्रेन पकडून सुसाट पळायला लागलाय. तर आमचा हा आउटफिट म्हणजे आम्ही तिघींनी पण अशा ऑलमोस्ट सेम कुर्त्या घातल्या. Where is Surti? Please side. I will show you our sister. This is our sister. चांगलं आहे यार याचं पण काय. एवढी सुपारीची झाड आहेत ना ती आमचीच आहे. तुम्ही यू कॅन सी. अर पाणीच नाही गाईस. आता पूल गेलाय कामातून. एडिटिंग स्किल किती आहे, काय शूट करून देऊ शकते चांगलं. काय नाही गाइस, ये सब मस्का लगाने का काम है, मतलब मैं कर सकती हूँ गाइस. इथे 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 ना पहिला आम्ही ना हे काय आम्ही गाइस इथे पहिला कोलबी पकडायला जायचो. ते पण कोलबी माहितीये कशी, म्हणजे आम्ही ना आम्ही ना बॉटल घ्यायचे 2, त्याला ना 2 मधून म्हणजे मधून कट करायचे आणि एका साईडला ना असं चिवडा बिवडा टाकायचे. तेव्हा जाऊन ना कोलब्या यायच्या आणि कोलबी आम्ही ना पिशवीत टाकायचे. तर त्या कोलब्या ना पिशवीने ना होल पाडून त्या स्वाहा बाहेर. आणि गाईस इथे ना मला लाजारू झाडं लागतात गाईस. पाणी आटलेलं आहे अशा प्रकारे आणि सलोनी गेल्या शायनिंग मारत. आणि ही सुलटी गाईस मासे दिसत नाहीत वाटतं. तुम्हाला दिसत आहेत का नाही मला माहिती नाही. ओ वाव, खरंच साठलंय पाणी, साठलंय. वाव, चार्जिंग संपायच्या आधी. तर गाईस असं आमचं लोकेशन आहे. तर बघूया काय शूट होत आहे. तर आम्ही चाललोय श्रुतीला बाय बाय खवळून आता आमच्या गावाला. श्रुती ये साण्याला, साण्याला ये साण्याला. आमचा काका आता आलाय आम्हाला घ्यायला. कसला हाय, सीट काढली. गाईस हा मी व्लॉग इथे म्हणजे एंड नाही करत आहे, पण सध्यासाठी इथे संपवून टाकते व्लॉग. आणि आज रात्री म्हणजे आज सकाळी जी होळी पेटेल ना ते आणि जे बाकीचं ते सर्व उद्या टाकेल मी. आणि हा व्लॉग मी प्रयत्न करेन का मी आजच पोस्ट करेन. सो बघूया. तर आतासाठी बाय बाय.